आज मी बनवलेले आहेत सगळ्यांच्या आवडीचे व्हेजिटेबल पराठे. तर ह्यासाठी मी तेलामध्ये आलं लसूण मिरचीची पेस्ट घातली, ती देखील मस्त अशी परतून घेतलेली आहे. नंतर त्याच्यामध्ये मी कांदा घातला, कांदा मस्त असा परतल्याच्या नंतर टोमॅटो घातलं, त्याच्यानंतर गाजर घातलं, कॉलीफ्लावर घातला, बीट घातलं आणि मस्त असं परतून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी इथे हिरवा वाटाणा जो मटार असतो तो मिक्सरला लावून घेतला आणि तो सगळ्यात शेवटी घातलेला आहे. त्याच्यानंतर मीठ घातलं, मीठ घालूनही व्यवस्थित त्याचं पाणी आटवून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी मी इथे घातलेली आहे आमचूर पावडर. त्याच्यामुळे चव खूप छान लागते आणि ती सगळ्यात शेवटी घाला, कारण त्याच्यामुळे चव अजून छान होते. आणि मग त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून एका ताटलीत काढून घेतलेलं आहे मी ते गार करण्यासाठी सारण. मग इथे मी गव्हाच्या पिठाची अशी एक पोळी लाटून घेतली, त्याच्यामध्ये हे सारण भरलं आणि मस्त अशी त्याची एक पोटली बनवली. असं जर तुम्ही पोटली बनवली ना तर शक्यतो कमी आहे की पोळी फुटे, जो पराठा आहे तो फुटेल. मग मस्त असा पराठा भाजून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती मस्त डिलिशियस दिसतोय. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा. आणि मी आतूनसुद्धा पराठा दाखवते. मस्त असं त्याचं जे फिलिंग आहे ते पूर्ण असं पोळीमध्ये पूर्ण अशा पसरलेलं आहे मस्त असं. तर तुम्ही देखील आवडली असेल रेसिपी तर नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक करा. बाय.